नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मांडा येथे बीपीसीएल माध्यमातून मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे ओसाड जागेची घनदाट जंगलामध्ये रूपांतर होणार असून पहिल्या टप्प्यात 30,000 देशी वृक्षांची लागवड तर दुसऱ्या टप्प्यात 20,000 वृक्षांची लागवड होणार आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल म्हणाले की आज आपण मांडा टिटवाळा या भागातील जी स्मशानभूमी आहे तेथील जागेवर मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड बीपीसीएल याच्या सीआरएस च्या निधीतून करत आहोत. बीपीसीएल एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामुळे उपक्रम आपण करत आहोत. त्यामुळे पालिकेचा खर्च वाचणार आहे. महापालिका आणि बीपीसीएल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे. जवळजवळ 50,000 वृक्षांची लागवड आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे ओसाड जागेचे घनदाट जंगलांमध्ये रूपांतर होण्यास मदत होणार आहे. यामुळे जवळजवळ 500 विद्यार्थी, इतर नागरिक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व मीडिया प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे. यापूर्वी 1 लाखापेक्षा जास्त झाडे लावण्याचे आपले टार्गेट पूर्ण झाले आहे. पुढच्या वर्षी यापेक्षा मोठ्या संख्येने आपल्याला वृक्ष लागवड करायची आहे. त्यामुळे सोसायटी असो, गार्डन असो, रोड साइड प्लांटेशन असो, काही लोक मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्याचे आपले ध्येय आहे. त्यामुळे आपल्या शहराची शाश्वतता टिकून राहील. त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये 50 ते 70 अशा वेगळ्या पद्धतीचे झाडे असणार आहे. एक लहान, एक मध्यम, एक मोठे पद्धतीने झाडे लावण्यात येणार आहे. या 50,000 झाडांमध्ये वड, पिंपळ, जांभूळ तसेच काही फुलांची झाडे असणार आहे. अशा विविध देशी प्रजाती झाडे आपण या ठिकाणी लावणार आहोत. या मियावाकी पद्धतीने लागवडीमध्ये कमीत कमी 1 वर्ष आपल्याला झाडांची निगा राखावी लागेल. त्यानंतर नैसर्गिक पद्धतीने त्यांची वाढ होते. जवळजवळ 3 वर्षे या झाडांची काळजी घ्यावी लागते. कल्याण डोंबिवली महानगरपालिका बीपीसीएल यांच्या माध्यमातून झाडांची देखभाल करण्यात येणार आहे. त्यानंतर ती संपूर्ण प्रक्रिया कल्याण डोंबिवली महानगरपालिका करणार आहे. अशा पद्धतीने मियावाकी प्लांट विविध ठिकाणी करण्यात आले आहे. काही प्रायव्हेट सोसायटीमध्ये मियावाकी पद्धतीने वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. पुढच्या वर्षीही महानगरपालिकेने वेगवेगळ्या ठिकाणी जे प्लांट आहे तिथे अशा पद्धतीने उपक्रम राबवण्यात येणार आहे. अशा प्रकारे मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवडीची माहिती आयुक्त श्री अभिनव गोयल यांनी माध्यमांना दिली. आपण आज आपल्या महानगरपालिका क्षेत्रात टिटवाळा भागाची जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी महानगरपालिकाची जागेवर मियावाकी पद्धतीचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड आज आपण बीपीसीएल यांची CSR निधीतून करतोय. एक आगळावेगळा उपक्रम आहे, कारण CSRची निधी उपलब्ध करून BPCLची जे एन्व्हायरमेंट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याकरिता आपण हे करतोय. आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकाचा खर्च पण होत नाही आणि संयुक्त विद्यमानाने सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि एन्व्हायरमेंट रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण हे वृक्ष लागवड या ठिकाणी करतोय. या ठिकाणी मियावाकी पद्धतीचे जे घनघाट अटल घनवन आपण म्हणतो त्याचे 50,000 झाडांची वृक्ष लागवड या ठिकाणी केली जाणार आहे. त्याची सुरुवात आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 विद्यार्थी, इतर स्थानिक नागरिक, सगळे लोकप्रतिनिधी आणि काही मीडिया पर्सन्सही उपस्थित आहेत. आपला ऐसा ध्येय आहे, यावर्षी असं टार्गेट होतं की 1 लाखपेक्षा झाड आपल्या शहरात लावायचे, ते आपण अचीव केलेलं आहे. पुढच्या वर्षी पण मोठ्या संख्येने आपल्याला झाड लावायचे. त्याच्यामध्ये सोसायटीज असो, गार्डन असो, रोड साईड प्लांटेशन्स असो आणि मियावाकी पद्धतीचे इवन लेक्स आणि आपले जे नदी नाले आहेत त्या ठिकाणचे पण आपण काही स्पेसेसला ट्री प्लांटेशन करणार आहोत. त्यामुळे आपलं जे शहर आहे त्याची जे शाश्वतता आहे तेही राहणार आहे. हवाचे प्रदूषणलाही आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून. आणि ग्रीन अँड क्लीन सिटी जे आपल्याला KDMCला करायचे त्याला याच्या मध्ये आपल्याला सहभाग होणार आहे. कुठल्या प्रकारची झाडं असणार आहे, काय स्पेसिफिक ठरवलं? आता याच्यामध्ये जवळजवळ 50 ते 70 प्रकारचे झाड असणार आहे. मियावाकी पद्धतीमध्ये एक लहान, एक मध्यम आणि एक मोठा प्रजातीचे झाड आपण लावतो. या 50,000 झाडांमध्ये वड, पिंपळ, जांभूळ, त्याचबरोबर काही फुलांचे झाड, काही मसाळ्यांचे झाड, असे विविध प्रकारचे प्रजात्यांचे जे देशी प्रजाती आहे, इंडिजिनस स्पीशीज आहे, असे एकंदरीत आपण या ठिकाणी लावणार आहोत. नाही, आपलं जे मियावाकी पद्धतीचे असते की 1 वर्ष आपल्याला थोडंसं लक्ष जास्त ठेवावं लागतो. त्यानंतर नॅचरल ग्रोथ, नैसर्गिक वाढमुळे आणि कॉम्पिटिशनमुळे हे झाड ऑटोमॅटिकली टिकतात स्पर्धामध्ये. म्हणून 3 वर्ष आपल्याला राखीव करावं लागतो आणि ते आपण KDMC आणि BPCL आणि एजन्सीमार्फत करणार आहोत. त्यानंतर
आपल्याला ते हँडओव्हर होणार आहे आणि त्यानंतर KDMC याची पूर्ण जबाबदारी घेणार आहे आणि याचं प्रोटेक्शनही करणार आहे. मियावाकी स्पॉट्स म्हणजे विविध क्षेत्रावर मध्ये केलेले आहे. काही प्रायव्हेट स्पेसेसमध्ये जिथे सोसायटीज आहेत मोठे मोठी त्यांच्यामार्फतही करण्यात आले. तिसगावमध्ये एक आपण मियावाकी केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पण असे जे महापालिकाचे असे प्लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करणार आहोत. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.